नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे मंडळी? आज आहे भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी। तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। मंडळी, आज आपल्या सगळ्यांच्याच घरी आपले लाडके गणपती बाप्पा विराजमान होत आहेत। आमच्याही घरी त्यांचं आगमन होणार आहे आणि आता आम्ही त्यांना घेण्यासाठी निघतोय। त्यांना तुम्हाला जसं की माहिती आहे की आमच्या वाडीमध्ये हरतालिकेच्याच दिवशी गणपती बाप्पांना आणलं जातं, पण ते डिरेक्टली घरी न आणता शितपांच्या घराच्या अंगणामध्ये त्यांना ठेवलं जातं। तिथे रात्री सगळ्यांचे गणपती एकत्र असतात। रात्री भजन असतं, झिम्मा फुगडी असे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात, मजा मस्ती करतात आणि मग दुसऱ्या दिवशी घरी गणपती बाप्पांना आणलं जातं। तर आता आम्ही सगळेजण गणपती बाप्पांना घेऊन आणण्यासाठी निघालोय, तर तुम्ही पण चला आमच्यासोबत। आणि हो, गणपती बाप्पांच्या आगमनासाठी मी आईची ही साडी नेसली आहे, तर सांगा मला तुम्ही मी कशी दिसतीये? दरवर्षी आम्ही सगळेजण एकत्र मिळूनच आमच्या गणपती बाप्पांना आणण्यासाठी जातो। यंदाही तसेच गेलो। मुंबईवरून आलेले चाकरमानीसुद्धा यात सहभागी झाले होते। या हिरव्यागार शेतातून गणपती बाप्पांना घेऊन येताना दृश्य खूप छान सुंदर दिसतं। गणपती बाप्पाला घरी आणण्याची आपल्याला जेवढी घाई असते ना, त्याहूनही कैक पटीने जास्त बाप्पालाच घाई असते आपल्या घरी येण्याची, आपल्याकडून लाड करून घेण्याची, सेवा करून घेण्याची। हा तुम्हाला बाळकृष्णाच्या रूपातला गणपती बाप्पा दिसतोय, तो आपल्या घरी विराजमान होणार आहे। हा संजा काकांचा गणपती बाप्पा आहे, हा समीर दादाचा, सागरचा आणि हे वाडीतले सगळ्यांचे गणपती बाप्पा। आयुषचं घर खाली असल्यामुळे तो आमच्या आधीच गणपती बाप्पांना घेऊन गेलाय। हा सुन्या दादाचा गणपती बाप्पा, हा विघ्न्याचा, तिकडे दिसतोय तो पोपट दादाचा। पाठी बसलाय तो मुन्नाचा गणपती आहे। मुन्नाने तर त्याच्या गणपतीचं साजशृंगार स्वतः जाऊन केलाय। हळूहळू वाडीतले सगळेजण एकत्र जमले आणि मग गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात सगळ्यांनी आपापले गणपती बाप्पा घेऊन आपापल्या घराकडे रवाना झाले। मोरया! इथपर्यंतचं रेकॉर्डिंग अगदी व्यवस्थित झालं, पण मग काय, प्रथेप्रमाणे परशा काकाचा लाऊडस्पीकर वाजला आणि मला ह्या सगळ्या क्लिप्स म्यूट करून माझ्या आवाजात तुमच्यासमोर आणाव्या लागल्या। मंडळी, आमच्याकडचा जो रस्ता आहे ना, तो खूप बेकार आहे। तुम्हाला माहिती आहे, मागे मी एका व्हिडिओमध्ये पण तुम्हाला तो दाखवला आहे। पण याच रस्त्यावरून आपल्या गणपती बाप्पांना घरी यायचं असतं, त्याला आम्ही तरी काय करणार? आमचे गणपती बाप्पा सुरुवातीला काकांनी उचलले आणि मग वेदूनी त्यांची धुरा सांभाळली। एक फोटो काढूया। थांब बी। जाताना उंडी बांधायला हवी, उंडी बांधायला हवी जाताना। काय जोड आहे? चौकाच आहे। चौका सावकाश तू सावकाश ये, तू सावकाश ये बाबा। आणि समोर जा, पाठी उभी जा। मारते कच्चे घरी गेल्या पण ओंडे सांगले होते। गणपती बाप्पांना गाडीतून घेऊन येताना त्यांच्या बासरीला धक्का लागू नये म्हणून आम्ही बासरी आणि गणपती बाप्पांचं मोरपीस त्यांना घरी आल्यावरच लावलं। काका इथे तेच काम करतायत। गणपती बाप्पाला मखरात बसवण्याआधी सगळ्यांनी त्याला नमस्कार करून घेतला, वेदू, राणी, राही। पण या सगळ्यांनी मिळून ना माझं रेकॉर्डिंग केलं नाही। मी त्यांना रेकॉर्ड करायचं, पण मला रेकॉर्ड करायला मात्र कोणीच नव्हतं त्या दिवशी। पण असो, गणपती बाप्पाला माहिती आहे ना मी त्याच्या पाया पडले होते, त्यामुळे प्रॉब्लेम नाही। हे फक्त थांबवलं का? टेबल नव्हते। ओ बाबा थांबा जरा, ते मागे जरा थांबा सरकव. काय सरकवत आहे?
आज बाप्पांच्या आवडीचा मोदकांचा नैवेद्य सगळ्यांकडेच असतो. मग आमच्या बाप्पाला तो नको. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून त्याची आरती केली आणि हा असा काहीसा दिसतोय आपला गणपती बाप्पा मखरात विराजमान झाल्यानंतर. तुम्ही सुद्धा दर्शन घ्या. मला माहिती आहे व्हिडिओ थोडासा लेट आलाय, पण प्लीज समजून घ्या आणि हो, गणपती बाप्पांकडून आशीर्वादसुद्धा घ्या. संध्याकाळी आमच्या वाडीतली सगळी मंडळी एकत्र जमली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून बाप्पाची पहिली आरती केली. रात्री आमच्या घरी वाडीतल्याच हौशी कलाकारांचं भजन ठेवलं होतं. बाप्पाच्या आगमनापासून सुरू झालेला आजचा हा पहिला दिवस बाप्पाचे गुण गात गातच संपला. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो, आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बाय.